करायचं नसून सुद्धा नकळत एखादी गोष्ट घडू शकते. तुमच्या डोक्यात त्या ठिकाणी राजकारण येऊ शकतं की हा ठीक आहे आपल्या पक्षाचा नाहीये, म्हणून तुम्ही त्याला थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न करताल किंवा बाजूला काढण्याचा प्रयत्न करताल. पण तो विषय आरक्षणाचा आहे हे कधीच डोक्यातून इथून पुढे जाऊ देऊ नका आता. कारण तुमच्या त्या एका चुकीमुळं हे समाजावर बेतू शकतं आणि ती सगळा जाळ तुमच्या अंगावरती येऊ शकतो. ती नाराजीचा भडका तुमच्या अंगावरती कुणी घेऊ नका. आणि इथून पुढे तरी कमीत कमी आरक्षणाच्या विषयातून लेकराचं जर एखाद्या कल्याण झालं तर ते कल्याण कोणत्याच राजकारणी मराठ्यांनी थांबवू नका, हे तुम्हाला शेवट सांगणं आहे सगळ्यांना. आणि महाराष्ट्रातल्याही मराठ्यांना सगळ्या सांगणं आहे, एकमेकाच्या आडवं आरक्षणाच्या बाबतीत येऊ नका. फक्त तुम्ही राजकारणाच्या बाबतीत एकमेकाच्या आडवं या, आम्ही बघणार सुद्धा नाही, कारण आमच्यासाठी सगळे सारखे. पण आरक्षणाचा विषय जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 पावलं मागे सरकारची वेळ आली तरी सरका, पण काळ्या आरक्षणात करू नका. कारण मी लय रक्त वकलोय त्या आरक्षणासाठी. मी इतकं झिजलोय की माझ्या गोरगरीब लेकरांचं कल्याण व्हावं, म्हणून मी टोकाचा संघर्ष केला त्या आरक्षणासाठी. मी ना माझ्या शरीराची कदर केली ना माझ्या कुटुंबाची कदर केली. या समाजाच्या लेकरं शेवटच्या शिखरापर्यंत जावं हे स्वप्न घेऊन मी त्याच्यात ते उद्देश घेऊन उतारलो. राजकारणी लोकांनी ते पायदळी तोडू नका. शेवटी मी माझं कुटुंब आणि मी सुद्धा डावावर लागलोय त्या आरक्षणासाठी. समाजाला आरक्षण दिलं म्हणून या लोकांनी मला वैरी धरलंय. माझी कितीही भेटली तरी मी यांना भेट नाही मोजत नाही. त्यांना उद्ध्वस्तच करणार मी, तुम्ही त्यांची काळजी करू नका. पण फक्त आरक्षणात माझ्या समाजाच्या लोकांनी माझ्या समाजाला अडचण आणू नका. आता कुठंतरी लेकरं चांगला पाऊल टाकायला लागले. समाजाचे लेकर आता नोकऱ्यात चाललेत, शिक्षणात चाललेत. तेव्हा आनंद बघा, ते सुद्धा तुमचंच लेकरू आहे. नसाल तुमच्या पक्षाचं, पण ते तुमचं आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विरोधही केला असेल ते आम्ही मान्य करतो, टोकाचाही केला असेल करू द्या त्याला, तुमच्या रक्ताचा लेकरू म्हणून माफ करा. पण कोणी शिक्षणात नोकऱ्यात जर जाणार असले तर त्याचं आयुष्य खुटू नका. कारण हे समाजाच्या लेकीबाई आता कुठे एमबीबीएस व्हायला लागल्यात, आता कुठे एमडीला ऍडमिशन झाले, आता कुठं पोलीस भरतीत चाललेत, पोलीस पाटलाच्या भरतीत चाललेत, आता कुठं 107 मराठ्यांचे PSI झालेत.